नाम गाय वेळोवेळा दासी जनिशी नित्य चाळा ऐसी नामाची आवडी तुटे संसाराची बेडी समचरण सरोदम सांद्रनीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनं मंडनान तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तया प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतार कलांकात तेजोधिका मोदिवक्त्रम कलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वर
कोळी आणि कुंभार श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुल सुधार वरणं रघुवर विमल जसु शोधायक बुद्धिहीन तनु चालिके सुवीर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे भरहु कलेश विदा शरण 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 शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजता व्हावे सुबड मस्तक हे पाया नाम विठोबाचे थोर तरला कोळी आणि कुंभार ऐशी नामाची आवडी तुटे संसाराची घडत असतो सालाबाद प्रमाणे काही वर्षी मौज देवली अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचे संस्थापक हरिभक्त परायण तुकारामदाई बाबा आणि रामजी बाबा तसेच वैकुंठवासी मोरे माऊली यांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या कृपाशीर्वादाने अनेक नाव मी ऍड करतो की दहिवली गावामध्ये गेली अनेक वर्ष आपली या गावाची सेवारूपी कीर्तन सेवा केली आहे। तसेच कोकमवाडी नवमीची त्यांची पहिली सेवा वर्षानुवर्ष चालत होती। नवे नवे ज्या वेळेस आमच्या रामवाडीमध्ये राम मंदिर बांधलं त्या राम मंदिर मध्ये रामाला आणण्याचं ज्यांनी काम केलं ते तुम्हा सर्वांचे आदरणीय वैकुंठवासी लहू महाराज मोरे यांचाही तेवढाच किस्सा आहे, तेवढाच सहभाग आहे। मी प्रथम त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो कारण गावाच्या तर्फे एकाच दिवशी सार्वजनिक श्रद्धांजली होणार आहे। माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं परमपूज्य मोरे माऊलींना लहू बाबांना श्रद्धांजली अर्पण करून सेवेला सुरुवात। आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवसाची माझी कीर्तन सेवा आहे कारण
या ठिकाणी गाव आहे. आज काय झालंय, मी म्हटलं मी एकटाच आहे गाणार, मीच कीर्तन होतो, पण आज एका एका हुनी बळी रे. कारण आपलं पुण्य आहे, कारण अशी मंडळी शोधून मिळत नाही आणि सहज आले, त्याबद्दल तुमचेही पण धन्यवाद पाहतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला घेतलेला अभंग, अभंग कोणाचा आहे? जनाबाईचा. जनाबाई माहित आहे का? हो, जनाबाई हे देवाच्या एवढ्या जवळ होत्या, देवाने जनाबाईंचं काम करावं. जनाबाईने आंघोळ केल्यानंतर देवाने त्याचे विचार केस विसरायचे, त्याची सेवा करायची. त्यावेळेस सगळे विचारलं की बाबा भगवंता, तुम्ही एवढे देवाचे जगाचे चालक मालक असताना त्या साध्या व्यक्तीचं तुम्ही एवढे सेवा का करता? त्यावेळेस भगवंत म्हणतात, माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. की म्हणतात माझ्या जनीला माझ्याशिवाय कोणीच नाही म्हणून मी पाणी घालतोय. आणि हे घालत असताना जनाबाईला दुःख पण होत असे आणि आनंद होतो. का दुःख? का जगाचा चालक मालक माझी सेवा करतोय, हे माझे भाग्य पण आहे आणि अवभाग्य पण आहे. त्यावेळेस जनी ही सर्व जगा सांगायची, जनी सांगे सर्व लोका नाहू घाली माझा सखा. ती जनाबाई पुढं, सुंदर माझे जाते का फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठल. आता जनाबाई समजली, विठ्ठल विठ्ठल. आणि या जनाबाईचा आपल्या वारकरी संप्रदाय दंडकाप्रमाणे आजची पहिली सेवा आहे, ही नामपर झाली पाहिजे, म्हणून हा सेवेला घेतलेला अभंग आहे. नाम विठोबाचे थोर, किती नाम विठोबाचे थोर, तरला कोळी आणि कुंभार. म्हणतात त्या नामाची एवढी ताकद आहे की म्हणतात तो ज्ञानी आहे, तो देवाच्या संघात आहे, त्याचाही सहाय्य करतो. आणि म्हणतात की जो महापापी आहे त्याचाही सहाय्य करतो. तरला कोळी आणि कुंभार. की म्हणतात ज्याप्रमाणे गोरा कुंभाराने, संत गोरा कुंभाराने देवाचं नामस्मरण केलं, त्याला सद्गती मिळाली. वाल्याचं वाली ऋषी, वाल्याचा कोळी एवढा पापी होता, त्यानेही देवाची साधना केली, देवाचं नाम घेतलं, त्याचंही कल्याण केलं. ऐशी नामाची आवडी तुझे संसाराची. म्हणजे ज्याप्रमाणे संत गोरा कुंभार किंवा वाल्मिक आपला कोळ्यांनी वाल्या कोळी नामस्मरण केलं, त्यांचं कल्याण केलं, तशी ऐशी तशी नामाची आवडी. जर तुम्ही आम्ही तसं नाव घेतलं तर आपलं तुटे संसाराची, तुमचं आमचं जन्म मृत्यूचं भवसागर होईल. व कसं? कधी कधी नाही, नाम गाय वेळोवेळा, सतत देवाचं नाम गाय वेळोवेळा, दासी जनीसी नित्य चाळा. की म्हणतात जसं दासी जनी वेळोवेळा नामस्मरण करत होती, त्याप्रमाणे तुम्ही जर नामस्मरण केलं, ऐशी नामाची आवडी तुझे संसाराची बेडी. हा माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आहे. विठ्ठल कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ का असेल तर नाम. नामापर्यंत जगी साधन सोपे नाही, आवडीने काही सर्व. परंतु म्हणतात ते नाम कसं घ्यायचं, त्यासाठी म्हणतात तुम्हा मला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. हा नरदेह तुम्हाला देवाचं भजन करण्यासाठी दिलेला आहे. परंतु म्हणतात हा नरदेह तुम्हाला सहज लागले नाही. बहुत सुकृते एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. आणि म्हणतात ज्यावेळेस तुम्हाला आईच्या हृदयामध्ये गर्भामध्ये ज्यावेळेस तुमचं निर्मिती होते, त्यावेळेस तुम्हाला किती यातना होतात. म्हणतात की ज्यावेळेस जन्माला पोटात राहिल्यापासून मरेपर्यंत आपल्या यातना असतात, आणि ह्या यातना नामस्मरणाच्या माध्यमातून घालवायच्या असतात. कारण देवाने तुम्हाला हा मनुष्य जीव देवाची नामस्मरण करण्यासाठी, देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी हा तयार केला असतो. तरी पण आपण म्हणतात की म्हणतात की आपण ज्यावेळेस या गर्भामध्ये असतो
त्या यातना आपल्याला सहन होत नाही त्यावेळेस आपण देवाला प्रार्थना करतो. एक वेळा करी या दुखावे गळे, एक वेळा करी या दुखावे गळ, दुरितांचे वायू आठवणीत पाय, हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा भगवंताला दया येते. काय म्हणतो, जर गर्भातून बाहेर काढला तर माझं नामस्मरण करेल. परंतु ज्यावेळेस भगवंत ते सुटका गर्भातून करतात त्यावेळेस मनुष्य देहीवारा लागतात, स्मरण ज्यावेळेस आईच्या हृदयात बाहेर आणतात मनुष्य देहीवारा लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडत. ज्यावेळेस बाहेर आलं तर या सृष्टीची हवा लागत म्हणतो मी तुम्हाला केव्हा आश्वास वचन दिलं की मी नामस्मरण करीन. त्यावेळेस देवाला प्रश्न पडला की बाबा हो की हा मुक्त होता परी बडे झाडाबद्ध, मी ह्याला नामस्मरणासाठी बाहेर आणलं, त्याला सुखरूप पोहोचवलं, परंतु तो मला विसरला आणि नको ते कार्यक्रम करू लागला. त्यावेळेस म्हटलं की आता या अज्ञानाला ज्ञानाकडे न्यावंच लागेल. त्यासाठी काय कर हरी प्राप्तीसी
देव आणि संत बाबा त्या सुधारायचं काम कर. त्यावेळेस संत सांगतात बाबा हो तू ज्या कामासाठी आलेस ते काम कर. त्यावेळेस म्हणतात की काय काम करायचं. अरे देवाचं नामस्मरण करायचं का. राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया कमल मुख राम दिया कमल मुख राम दिया कमल लाख गौराई तेरे पीरी कर लाख गौराई तेरे पीरी कर लाख गौराई तेरे पीरी कर लाख गौराई तेरे तन पायो सुंदर तन पायो पाया पिया सुख से सोया पाया पिया सुख से सोया नाहक माना सोया राम भजन किया कमल मुख राम भजन किया कमल बाबा हा आपला नरदेह दिला ना एवढी नरदेह हा विचारा विसार धरा बाप धीर भजन मार्गी. हा नरदेह तुला भगवंताच्या नामस्मरणासाठी गेलाय. जर तू नामस्मरण केलंस तर तुझं कल्याण आता वाटवलं. विठ्ठल कारण या नामामध्ये एवढी ताकद आहे. गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती सर्व सुखाचे आगर उभा असे. या नामावर ताकद आहे. देवाचं नाम एक पातक नाही महापातके जळती. म्हणून तू देवाचं नामस्मरण बहुत सुकृते नरदेह लाभला. कारण हा नरदेह देवाच्या नामस्मरणासाठी दिला. मग काय केलं बहुत सुकृते नरदेह लाभला भक्ती विना गेला अधोगती. म्हणून या ठिकाणी संत तू मामाला सांगतात हो बाबा नामस्मरण कर नामस्मरण कर. त्यावेळेस म्हणतो की बाबा वेळ पण आता कमी आहे फक्त 8 तास आहे. नामस्मरण केलं काय होईल. नामस केलं काय होईल. देवाचं नामस्मरण केलं तर काय होईल. अभंगाचं प्रथम करा नाम विठो
लगेचच पहिले तर नाव आलं कारण मी अभ्यासू नाही. आज आपल्याला हे गोड ऐकायचं आहे. कारण सेवेके सांगितले करावे ते गावाने सेवाने सेवा करायची, आपल्या सेवा करायची आणि आज्ञाच आपल्या सेवाला हुडकायचं आहे. विठ्ठल विठ्ठल संत जनाबाई अभंगाच्या प्रथम नाम विठोबाचे थोर किती महान आहे. तरला कोळी आणि कुंभार ते दुसरं जे कडवं आहे कुंभार ती व्यक्ती महानच आहे, परंतु प्रथम तरला कोळी. कारण आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे वाड्या कोळीची, पूर्ण सांगत नाही. ज्यावेळेस त्यांनी अनेक रांजण भरले पापाचे आणि त्यांची सहज त्याचं काय म्हणतात की पापाचं शालन होण्यासाठी त्या बाजूने नारदवी चालले असताना त्यावेळेस त्यांनी नारदाला अडवलं. सगळी गोष्ट माहीत आहे. त्यावेळेस नारदाने विचारले की भाई तू कोणासाठी करतोयस. तो म्हटला माझ्या बायकापणासाठी. खरंच बोला हो त्याच्यासाठी करतोय. आम्ही 8 ते 6 ऑफिसची ड्युटी करतो, 7 ते 9 रिक्षा चालवतो, 11 कशासाठी प्रपंचासाठी आहे की नाही. अरे बाबा हो, पण तू हे जे पाप करतोयस ते तुला एकट्याच भोगायचं नाही. म्हटलं तसं कसं, ज्यांच्यासाठी मी करतोय ते माझ्या संगत येणार. म्हटलं बाबा हो बघ अजून विचार कर. नाही म्हटला तुझ्याकडे जे आहे ते मला दे. म्हटलं मी देईन, पण एक काम कर, तू जे हे करतोयस जे पाप करतोयस त्यामध्ये ते सहभागी आहेत का विचार. बघा हो तुम्हा मला 4 बायका आहेत. किती 4 बायका आध्यात्मिक. बघा एक विठाल एका राजाला 4 पत्नी होत्या. किती 4. त्यामध्ये त्याच्या 3 आवडत्या होत्या, एक नावडती होती. ज्यावेळेस त्याची घटिका जवळ आली त्यावेळेस त्याने आपल्या पहिल्या पत्नीने विचारलं काय का काय मी मेल्यानंतर तू माझ्या बरोबर कुठपर्यंत येशील. ती म्हटली मी जिथे आहे तुम्ही आहे तिथपर्यंत येणार आहे, मी त्याच्या पुढे मी येणार नाही. त्या दुःख झालं. दुसरी आली, तिला विचारलं अगं तू मी मेल्यानंतर तू पुढे काय करशील, माझ्याबरोबर येशील का. नाही म्हटली मी भारी भारी तर स्मशानापर्यंत येईल आणि तिथून मी परत फिरेन. दुसरी म्हटली. तिसरी आली, राजाने तिसऱ्या पत्नी विचारलं तुझं तरी काय मत आहे. म्हणजे माझं मत काय, माझं मत काय नाही. तुम्ही गेल्यानंतर मी दुसऱ्याचे होणार, तुम्ही गेल्यानंतर मी दुसऱ्याचे होणार. मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही कारण मला दुसरा शोधावं लागणार. खूप दुःख झालं. असं 3 आवडत्या होत्या. तो रात्रभर विचारत पडला
विचार पडल्यानंतर जी नावडती होती ती सांगायची. ती आली म्हटली महाराज का ऐकूया. अगं तुला प्रश्न विचारू का. हा म्हटला मी हिला कसं विचारू, कारण आतापर्यंत हिला मी कधी प्रेम दिले नाही, सुख दिले नाही, तिची आवड निर्माण केली पूर्वी केली नाही, आता मी काय करू. त्यावेळेस ती म्हणते महाराज काय ते बोला. त्यावेळेस त्याने सांगितलं बघ मी मेल्यानंतर तू कुठपर्यंत येशील. ती म्हटली तुम्ही जिथे जाल तिथपर्यंत मी येईन. विठ्ठल विठ्ठल. पहिली पत्नी म्हणजे आपला देह त्यालाही विचारलं की म्हणते मी कुठपर्यंत, मी जोपर्यंत तुम्ही हात तोपर्यंत, तुम्ही एकदा गेलात की मी माझा तुमचा संबंध सुटला. दुसरी पत्नी विचार तू कुठपर्यंत, स्मशानापर्यंत. माझा कोण तुम्ही आम्ही स्मशानापर्यंत. तिसरीला विचार काय तू, ती म्हटलं मी तुमच्यानंतर मी दुसऱ्या शहरात, ते म्हणजे तुमचं आमचं साठवलं धन. एकदा तुम्ही गेलात, एकदा का तुमचा 7-12 उतरला की ते दुसरं झालं. चौथी म्हटली की महाराज मी तुमच्या बरोबर आहे. मग ते चौथी म्हणजे कोण, तर हे भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा सुखा पारणे. तुमच्या आमच्यामध्ये देवाच्या आपल्या आयुष्यावर नामस्मरण जेवढं होईल, जेवढं नामस्मरण होईल ते तुमच्या बरोबर जाणार आहे. त्यावेळेस वाड्या कोणी घरी गेला म्हणजे थांबा इथे. विचारलं सर्वांना, आईला विचारलं, म्हणतो नाही असं असं. तर म्हणते आमचं काय संबंध, तू बाहेर काय करतोस, 12 भानगडी आम्हाला तशी देणं घेणं नाही, आम्हाला फक्त तू पालन पोषण करतोयस तेवढंच मला माहिती आहे. त्यावेळेस म्हटलं आपल्या पत्नीचा आपल्याला सहकार्य करणार, आपली अर्धांगिनी आहे बरोबर की नाही. त्यावेळेस पतीकडे गेला, अगं असं आहे माझ्या डोक्यावर जे पाप झालेलं आहे ते पापाचं अर्ध वाटी करतो होशील का. म्हटली 5 मिनिटं थांबा. ती घरी गेली आणि असं पकडलं, अगं ग बाया विंचू चावला काय करू, विंचू चावला कुणाला सांगू, विंचू चावला. हो ती म्हटली मी आता कामासाठी विंचू चावलाय, मग माझ्या पोटाला तर विंचू चावलाय त्याचं विष तुम्ही अर्थ घ्या. वेळी आहेस का, तुझं विष मी कसं घेऊ. त्यावेळेस ती म्हणते जर तुम्ही माझ्या अंगातलं विष घेऊ शकत नाही तर तुमच्या पापाचा वाटेकार आम्ही होणार नाही. विठ्ठल त्यावेळेस त्याला एक सुचलं, एक माहिती पडलं काय, नाही रे नाही कुणाचे कोणी. सांगतो की नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोणी कुणाचे सगळे सोय रे. सांगतात बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोणी कुणाचे सगळे सोय रे, अंती जाशील एकला प्राण्या. मेल्यावरती सर्वच राहील तुटतील धागे. चरण म्हणते माना चलन गातव म्हणती माझा
मानती ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा अडका असेल तोपर्यंत तुमची विचारपूस त्यावेळेस त्या वाळ्यात दुःख झालं. अरे ज्यांच्यासाठी मी एवढं केलं त्या माझ्या दुःखावर सहभागी होईल, माझ्या पापामध्ये सहभागी होत नाही. त्यावेळेस परत आला श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. त्यावेळेस त्या वाल्याने नारदा शरण केला की म्हणतात त्याच्यात मार्ग आहे का? हो काय की म्हणतात की देवाचं नामस्मरण जर तू केलंस तर तुझं कल्याण होईल. ज्याप्रमाणे संतांनी मार्ग दाखवला, संतांनी ज्या प्रकारे ज्या पद्धतीमध्ये ज्या साधनेमध्ये नामस्मरण करण्याचं सांगितलं त्याप्रमाणे नारदाने त्या वाल्याने नामस्मरण केलं. परिणाम केले रामाय रांजण भरले त्याची एवढी ख्याती कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा आधी. परंतु मग ते नाम घेताना त्या नामाचं वर्म जर कळायला पाहिजे. जर वर्म नाही काय चुकल या वर्म फेरा पाहिजे. संतांनी जर तुम्हाला वर्म दाखवलं ते वर्म जर तुम्ही त्या वर्मात तुम्ही गेला तर तुमचं आमचं कल्याण आहे. परंतु वर्णाचं वर्ण केलं एका थोडं पाहून जर केलं आणि मला काहीतरी येतंय असं जर केलं तर तुमचं वाटवलं एक दृष्टांत देतो आपल्या वेळ कमी आहे. एक त्या गावामध्ये एक डॉक्टर होता. त्या डॉक्टरच्या हाताखाली एक कंपाऊंडर होता आणि ते काय करायचे वारावरती यायचे दवा औषध द्यायचे आणि जायचे आणि तो माणसांचा पण होता आणि जनावरांचा डॉक्टर होता. कॉन्सर होता तो माणसाला गोळ्याचा जावायचं. एक दिवशी काय झालं एका शेतकऱ्याने आपला उंट त्या डॉक्टरकडे आणला आणि त्याने सांगितलं त्या शेतकऱ्याने बाबा माझ्या उंटाच्या गळ्यामध्ये गाठ आलेली आहे. डॉक्टरने पाहिलं अरे त्याने वरून ओळखलं की हा ही गाठ कसली आहे आणि त्याने काय केलं त्या उंटाला आडवं झोपवलं खाली दगड ठेवली आणि वरून एक जोरात दगड मारला आणि ती गाठ गेली. त्या उंटाने मोठं कलिंगण खाल्लं होतं. काय खाल्लं होतं कलिंगण. जसं ते कलिंगण चेपलं त्याचं पाणी झालं ती गाठ निघून गेली. हे कोण पाहत होता कंपाऊंडर. अरे होतं एवढं सोपं आहे काय बात आहे आम्ही करू शकतो. लगेच त्या कंपाऊंडरने डॉक्टरने सुट्टी टाकली. महाराज साहेब मला अर्जंट गावाला जायचं मला सुट्टी द्या. अरे कसं जाशील नाही मला जायचं आहे. जा म्हटलं लवकर ये. त्या डॉक्टरांनी कोणती गाठ सोडली त्याला काहीच माहित नव्हतं. त्याला एवढंच माहित होतं डॉक्टरने त्या गाठीवर दगड हल्ली गाठ गेली. पण त्या गाठीचं त्या आजाराचा वर्म त्याला माहिती नव्हतं. तो गावी गेला. गावी त्याने दुकान टाकलं दवाखाना टाकला देत होता. कर्मधर्म संयोगाने त्या तिथे एका म्हातारीच्या गळ्याला एवढं मोठं टीका लावलं होतं. मोठी गाठ आली होती आणि ती म्हातारी तो पोरगा घेऊन त्या डॉक्टर गेला. गाव डॉक्टर आहे. अरे म्हणते काय बात आहे पहिलंच गिऱ्हाईक आले गाठ आलं. आता म्हटलं माझा धंदा हो ना. तू म्हटला साहेब असं असं जायला आहे. म्हटलं काय हरकत नाही तिला आपली झोपातून बाहेर जा. त्याला आठवलं आमच्या साहेबांनी काय केलं खालून एक वरून एक आणि वरून म्हटलं आजी झोपा. आजी होती 70 वर्षाची. किती 70 वर्षाची. तिची ती गाठ पहिलीपासून होती. त्यावेळेस त्या कायम कंपाऊंडर केलं त्याचा कार्यक्रम केला. माताजीचा कार्यक्रम झाला. सांगा तात्पर्य तुम्हा मला भक्तीचं वर्म जर नाही कळलं तर तुम्ही कितीही भक्ती करा त्याचा काहीच परिणाम होणार नाही. मग ही भक्ती करताना कशी करायची काया वाचा म्हणे भाव, काया वाचा म्हणे भाव.
वाचा म्हणे भाव जडी म्हणे गावा देवका सर्व सुखाचे आगर उभा असे विठेवर नव्हे. तुम्ही जर म्हणता देवाचं नामस्मरण केलं तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तुमच्यावरती जे जे संकट येईल ते भगवंत करील. पण काया वाचा म्हणे भाव जणी म्हणे गावाने. भगवंताला तो कोणत्या येते शिकलाय, कोणत्या पदावरती आहे, आमदार आहे, खासदार आहे, काही नाही. म्हटलं काय पाहिजे, अंतरीची घेतो अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाचे. देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनाचा. संत गोरा कुंभार वाल्याचा वाल्मुक्षी झाला आणि म्हणतात की संत गोरा कुंभार सगळ्यांना कथा माहीत आहे. त्याने आपले बाळ पायाखाली तुडवलं, सगळ्यांना माहित आहे, कथा सांगत नाही. ज्यावेळेस बाळ मारल्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीनं विठोबाची शपथ घातली आणि विठोबाची माझ्या अंगाला हात लावता विठोबाची शपथ. तिला वाटलं की रागाच्या भरात मी बोललो, परंतु संतांना बाकी चालेल पण विठोबाची शपथ. कारण त्याला काय अधिक दुसरे मज नाही आता नेमलिया चित्ता पासोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग. कारण त्याला एवढ्या माझ्या देवाची शपथ घातली, मी शपथ मोडू शकत नाही. तिलाही दुःख झालं. ती आपल्या माहेरी गेली आणि सांगितलं आई असा प्रकार झालेला आहे, आता मला बाळ तर पाहिजे, घरा वंशज पाहिजे, पण काय करू. त्यांचं दुसरं लग्न माझ्या बहिणीशी करून दे. ठीक आहे. तिच्या दुसऱ्या बहिणीचं लग्न गोरा कुंभाराशी केलं. पण असं ज्यावेळेस ती जात असताना माहेर सासरी त्यावेळेस सासू म्हटली जावे बुवा जशी माझ्या पहिल्या लेखे सांभाळ केला तसाच हिचा सांभाळ केला. का सांगितलं, पहिलीचा सांभाळ केला तसा हिचाही सांभाळ करा. मला हरकत नाही. त्याला शपथ आठवली, अरे पहिलीचा केला तर दुसरं करा. म्हणजेच जशी हिला आता वागवत आहे तशीच, म्हणजे हिला पण स्पर्श नाही तिलाही स्पर्श नाही. झालं भरपूर दिवस गेले, दोघी बहीण चिंतेत. एक दिवस पती मध्ये झोपेला, दोन बायका बाजूला. पहिल्या पतीनं झोपेमध्ये संत गोरा कुंभारांचे हात दोन्हीच्या अंगावर टाकले. जाग आल्यानंतर पाहिलं, अरे रे झोपेत का होईना मी माझ्या विठोबाची आण शपथ मोडलेली आहे. मग त्यांनी काय केलं, स्वतः गेला आणि आपले हात दोन्ही हात कलम केले. दुःख झालं, आता मला करायचं काय. असं असताना त्यांना काही नव्हतं, हात गेले पाय गेले, कारण त्यांचं नामस्मरण चालूच होतं, देवाची भक्ती चालूच होती. परंतु कितीही तुम्ही श्रेष्ठ संत असला तरी भगवंत तुम्ही कुठपर्यंत माझी भक्ती करता हे पाहत असतो. कारण एक दिवस काय झालं, एका मंदिरामध्ये सप्ताह चालू होता. सप्त्यामध्ये कीर्तन चालू होतं. त्या संत गोरा कुंभारांची बायका आणि संत गोरा कुंभार तिथे आले होते. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी म्हणते ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी वर करा, टाळी वाजवा. सगळे हात करून वाजत होते. परंतु गोरा कुंभार एवढे देह भान विसरले होते, त्यांना माहित नाही की माझे हात आहेत की नाहीत. ते पण थोडे हात वाजत होते. वाजत असताना देवाला काय आली आणि त्यावेळेस पत्नीच्या अशा मनात आलं, अरे माझे पती देवाची आण मोडली, शपथ मोडली म्हणून हात कलम केले. जर खरी भक्ती असती तर आज माझं बाळ आणि माझ्या नवऱ्याला हात आले असते. मागण्याची वास पाही मुखाकडे चिंतिल्या मनोर. तिने मोठ्याने सांगितलं मनात म्हटली, परंतु भगवंतान ओळखलं की हिच्या मनामध्ये काय आहे. आणि असं कीर्तन चालू असताना
त्या संत गोरा कुमाराला हात फुटले आणि त्यांचं जे बाळ होतं तेही बाळ आलं. कशामुळे? नाम विठोबाचे थोर भगवंताचं नामस्मरण केलेल्यानंतर तुमचे सर्व दुःख जातात. परंतु कसं नामस्मरण करायचं? अभंग हे दुसरं चरण. ऐशी नामाची आवडी, ऐशी नामाची अभंगाच्या असतात. ऐशी नामाची आवडी तुटे संसाराची. कैशी नामाची? ऐशी कशी? तरला कोळी आणि कुंभार. ज्या प्रकारे वाळ्या कोळ्याने नामस्मरण केल्यानंतर तो उद्धार झाला तसं म्हणजे कसं माऊली ज्ञानेश्वर बरोबर करतात. कसं? जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीच ऐकू. म्हणतात की जो मत होय अनन्य म्हणजे कसं? कायावाच्या म्हणे भाव जगी म्हणे गाव. किंवा तन मन धनाने जर तुम्ही देवाला गायलं, कारण ज्यावेळेस तुम्ही देवाचं नामस्मरण कराल त्यावेळेस तुमची अवस्था निर्माण झाली पाहिजे, व्यवस्था नाही. विठ्ठल विठ्ठल कारण देवाला व्यवस्था आवडत नाही, अवस्था आवडते. कारण ज्यावेळेस तुम्ही अवस्था भक्तिमय होईल, अवस्था भगवानमय होईल. ऐशी नामाची आवडी तुटे संसाराची बेडी. हे नाम आता कसं आहे? हे नाम घेताना तुम्हाला पैसा लागत नाही. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा लिहिली, माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, वगैरे वगैरे ग्रंथ लिहिले, त्या ग्रंथाच्या माध्यमातून, त्या नामस्मरणाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही पाकिट कमवू शकतो, पण त्या नाम घ्यायला पैसे लागत नाही. कारण संत मनवा खेती करो हरिनाम, मनवा खेती करो हरिनाम. कशी खेती करा? हरिनामाचं करा. का? पैसा न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कोणी दमडी. बोलो राम राम
घ्यायला पैसा लागत नाही, दमडी पण लागत नाही, पण ते नामस्मरण तुम्ही घेतल्यानंतर पाकिट मात्र कमवू शकता. विठ्ठल विठ्ठल. कारण त्यासाठी पण प्रेम लागतं, भक्ती लागते. कारण भगवंत उच्च नीच काही मिळेले भगवंत इष्टे भाव भक्ती देव. ऐका महिमा आवडीची गोरे खाये बिल्लीची. अरे म्हणतात की या ठिकाणी दुष्टनंत सुदाम ब्राह्मण भगवंताच्या जवळचा म्हणजे खास मित्र, आपल्या जुने भाषेत लंगोटी दोष. एवढं असताना एक जगाचा मालक आणि एक गरीबातला गरीब, एवढा गरीब होता, खायची पण त्याला व्यवस्था नव्हती. त्याची बायको म्हटली का हो आपल्या मुलांचे हाल होत आहेत, म्हणून मग काय करू, तुमचा म्हणतात ना माझा सखा माझा देव आहे, मग त्याच्याकडे जा असं म्हणते. त्याच्या आधी काय करत नाही, काही करत नाही, त्याने जे दिलंय त्याला बस नाही म्हणतात, जा तुम्ही. म्हणतात की दवाखान्यात जाताना, सद्गुरूचं दर्शन घेताना किंवा एखादा जाताना काहीतरी भेट वस्तू घेऊन जावी. म्हटलं अरे आपल्याला काहीतरी घेऊन जावं. तरी काय केलं, तिकडून तिकडून पोहे आणले आणि या जुन्या एका फाटक्या चिंतीमध्ये बांधले आणि तो असं फाटका तुटका गेलेला आहे. गेल्यानंतर त्या ठिकाणी द्वारपालाने त्याला अडवलं. अरे कुठे जातोस, मी देवाचा मित्र आहे. सगळे हसायला लागले. हो देवाचा मित्र, अरे तो जगाचा मालक तू काय. या म्हणतो बाबा हो माझा निरोप सांगा. अहो द्वारपालो कन्हैया से कह दो घर पे सुदामा गरीब आ गया है. आओ द्वारपालो कन्हैया से कह दो घर पे सुदामा गरीब आ गया है. ना सर पे पगड़ी तन पे है जामा, कहे दो कन्या से नाम है सुदामा, कहे दो कन्या से नाम है सुदामा. आहो द्वारपालो कन्हैया से कह दो घर पे सुदामा गरीब आ गया है. घर पे सुदामा गरीब आ गया है. काय म्हणतात, जाऊन सांगा. एखादा म्हणतो अरे असं जाऊन सांगाल का, आपलं हरकत आहे. उद्या तर त्याचा ओळखीचा माणूस असला, आपण नाही सांगितलं तर आपली खरी नाही. कुठे गेले की बाबा हो मला असं असं आलेलं आहे, नाव काय सुदामा. सुदामा वाक्य ऐकल्यानंतर ज्या सिद्धीमधून होते त्या सिद्धीमध्ये गेले, त्याला कळवलं आणि त्याची विचारपूस झाली आणि परत पाठवलं. परंतु जाताना त्याला काही दिलेलं नाही. तो म्हणतो मग ते पोहेवर खाल्ले, पोहे फटे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे फटे थोडेसे. आणि म्हणतात की मला काही दिलं नाही. बायकोने विचारलं काय करू, परंतु आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू बोल त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा. त्याला काळजी आहे की तू कशासाठी आलायस, तू स्वतःसाठी आला असं तुझ्या बायकोने कशासाठी पाठवलंय. भगवंताने ओळ अंतरीचे गुज जाणे कळवळा व्यापक सकल ब्रह्म, ते ओळखलं. आणि म्हणतात की सुदामा ब्राह्मण शुद्ध भाव देखून या भाव सोनिया. काय
अभंगाचं काय ऐशी नामाची आवडी म्हणजे शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा निघाला शेवटी ते उदाहरण आहे वेळ नाही आपल्याला आणि असं म्हणता तुम्ही नामाचं केलं तुटे संसाराची वेळ मग संसार कुठला प्रपंच का नाही प्रपंच कराच प्रपंच संसार नाही प्रपंच करता करता म्हणता आम्हाला कुठं काम आहे वेळ आहे आम्ही सकारात येतो म्हणतात की काय म्हणतात की कामामध्ये काम काही म्हणारावर किंवा तर प्रपंच ओसरो चित्त तुझे नामी उरो एवढं दृष्टांत 11 वाजले आपला प्रपंच ओसरो मध्ये आठव का नाही आता आमचे आबा पहिले कंडक्टर होते तेव्हा नदीला खूप पाणी येतं खूप म्हणजे कधी घोगरात गाडी जात नव्हती आमच्या बाबांना उतकर शिवाय देत खाली यायचे कुठं पाणी एवढं पाणी आहे का नाही गाडी आणली ज्यावेळेस गाडी त्या आडावरती पुला या साईडला येते त्यावेळेस तो ड्रायव्हर म्हणतो आबा पाणी खूप आहे हो मग काय करायचं पाणी आटल्यावर आपण गाडी घेऊन जायची काय म्हटलं पाणी आटेल तेव्हा गाडी आपण घेऊन जायची घोगऱ्यात आबा म्हटलं अरे येड्या पाणी आमच्याकडं जानेवारी नंतर आटतं बरोबर पाणी आमच्याकडं जानेवारी नंतर आटतं आणि तोपर्यंत गाडी थांबली तर 3 गाव आपला वाटोळा करतो मग काय करायचं नदीचं पाणी ओसरलं की मग जायचं प्रपंच ओसरो चित्त तुझे नामी उरो प्रपंच ओसर प्रपंचामधला थोडासा वेळ काढ आणि तो दे चित्त तुझे नामी उरो ते म्हणतात की हा नरदेह किंवा हा म्हणतात जन्म मृत्यूचा भवसागर ह्या जन्म मृत्यूच्या भवसागराची खोली ब्रह्मादिकालाही नाही करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका साचर न ओळंगणे ब्रह्मादिका पार न ओळंगणे की म्हणता या जन्म मृत्यूच्या भवसागरात मोजमाप ब्रह्मदेवालाही करता आलं नाही पण तुमचा तर काय आहे नाही म्हणतात की तुम्ही जर नामस्मरण केलं तर हे जन्म मृत्यूचं भवसागरसाठी भगवंत आहे दृष्टांत देतो तुम्हाला जर पोहायचं असेल जर मी कसा पोहता येणार नाही म्हटलं पोहायला शिकाल का नाही आबा म्हणता येत अरे ये तू उडी मार जर डुबलास तर मी सांभाळ करीन त्याप्रमाणे तुम्ही जर नामस्मरण केलं तर भवसागर तरता करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका साचार न ज्या जन्म मृत्यूचा मोजमाप ब्रह्मादिकाला कळला नाही त्या जन्म मृत्यूच्या भवसागरातून तुम्हाला तारण्यासाठी भगवंत उभा आहे परंतु
सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा परंतु सर्व भावे देवाशी. आणि म्हणतात नामस्मरण घेताना तुम्ही म्हणतात ते ऐशी नामाची आवडी तुटे संसाराची बेडी. परंतु हे नाम कसं गायचं हे आपण म्हणतात तिसरं चरण. नाम जनाबाई या अभंगाच्या तिसऱ्या चरणातील नामकाय वेळोवेळा दासी जनीशी नित्य चाळा. कारण बघा संतांनी तुम्हाला थोडकं पण सांगितलं आणि लांब पण सांगितलंय. माऊली ज्यावेळेस हरिपाठ लिहिला तर काय लिहिलं पहिलं देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिये. काय लिहिलंय देवाच्या दारी उभा क्षण भरी. आपण म्हणतो कधीतरी घेऊया एक क्षण परंतु म्हणतो की माऊली ओळखलं अरे हे ना असं सोडलं ना तर हे असं कुठं नामस्मरण घेतील आणि वाया जातील ना. कामा अर्ध घडी राहू नको पहिला उभा क्षणभरी रिकामा अर्थ सर्व सुख कोडी साही शास्त्र निवडी सगळं सुख मिळेल तुला साई साधेल तरी पण म्हणतात की देवाच्या नामस्मरणाशिवाय अर्ध घडी राहू नकोस दासी जनीशी नित्य चाळा. आणि म्हणतात की हे देवाचं नामस्मरण प्रेमाने घेतलं भक्तिभावाने घेतलं अंतर्मनातून घेतलं तुमच्या आमच्या जन्म मृत्यूच्या भवसागरातून सुटका होते. आवडीने भावे
नामस्मरण केल्यानंतर वाड्यामध्ये उद्धार झाला. तुमचा आमचा उद्धार होणार, पण ते नाव कोणतं? विठोबा नाम विठोबाचे थोर तळला कोळी आणि कुंभार. ऐशी नामाची आवडी तुटे संसाराची बेडी. नाम काय वेळोवेळा दासी जनिसी नित्य चाळ. ऐशी नामाची आवडी तुटे संसाराची बेडी. तसं या ठिकाणी माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे जशी सेवा करता येईल सेवा करण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी या आपल्या सप्ताहाला जवळजवळ 108 वर्ष झाली.